कुल्लूमधून आम्ही आमच्या बसने प्रवासाला सुरुवात केली. इथून आम्ही मनाली या ठिकाणी आमच्या हॉटेलवर गेलो. हॉटेल खूप छान होतं. बेडरूम खूप छान होते. सर्व उत्तम प्रकारची सोय होती आमची तिथे. त्याच्यानंतर आम्ही इथे शॉलची एक फॅक्टरी आहे, त्या फॅक्टरीमध्ये गेलो. तिथे शॉल कशी बनवतात हे आम्हाला त्यांनी सर्व दाखवलं. हे पाहून खूप छान वाटलं. ते पाहून झाल्यानंतर आम्ही बुद्ध मोनेस्ट्री या ठिकाणी गेलेलो आहोत. तिथेही पाहण्यासाठी खूप छान असं आहे. खूप सारे भक्त तिथे आलेले होते. लांबून लांबून लोक येतात हे सर्व काही पाहण्यासाठी. बौद्ध मॉनेस्ट्रीच्या बाजूला खूप सारं निसर्गरम्य वातावरण आहे. हिरवीगार झाडे वगैरे जे बघण्यासाठी खूप छान आहे सर्व तिकडं काही. त्याच्यानंतर आम्ही तिथून मॉल रोड या ठिकाणी गेलो होतो. इथे पण फेस्टिवल चालू असल्यामुळे खूप सारे लोक आले होते वेगवेगळ्या देशातून परदेशातून. इथे खूप सर्वांनी एन्जॉय केलं. खरेदी विक्री पण खूप सारी केली लोकांनी. सर्व एकदम पाहण्यास एकदम असं मस्त वाटतंय. रात्रीची लाइटिंग वगैरे, आजूबाजूचा परिसर आणि हे सर्व आमचं पाहून झाल्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलवर गेलो. तिथे आमची जेवणाची सोय होती उत्तम प्रकारे. जेवत असताना छान असा गाण्याचा लाईव्ह चालू होता. गाणे ऐकता ऐकता जेवण पण मस्त प्रकारे आमचं चाललं होतं. एकदम असा आनंद वाटला. जेवण पण मस्त गेलं. जेवण पण खूप छान होतं. त्यामुळे एकदम मनाला समाधान वाटलं असं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही मनाली या ठिकाणी बसने प्रवास करत असताना आजूबाजूचा नजारा खूप छान होता. बर्फाचे डोंगर वगैरे हे मी पहिल्यांदाच सर्व काही पाहत आहे. कारण आपल्या इकडे सगळे हिरवेगार डोंगर असतात, झाडे असतात. तिकडे सर्व बर्फाचे डोंगर आहेत. हे जाता जाता खूप असं छान वाटलं. तिथे गेल्यावर आम्ही पहिल्यांदाच असे दोघांनी जीप लाईन हे केलेलं आहे. त्याच्यामध्ये पण खूप मजा वाटली. तुम्ही पण करून पहा. जीप लाईन करून आमची झाल्यानंतर तेथून आम्ही अटल टनल या ठिकाणी निघालेलो आहोत. आजूबाजूचा परिसर पहा, खूप छान दिसतोय. त्यानंतर बर्फात जाण्यासाठी आम्ही खूप सारे सर्वांनी कपडे खरेदी केले. हातमोजे, बूट, बर्फाचे ड्रेस हे सर्व करून आम्ही ते कपडे खरेदी केल्यावर कपडे परिधान करून आम्ही बर्फामध्ये जाण्यासाठी निघालेलो आहोत. तिथून आम्ही नंतर बर्फामधून वरती डोंगराकडे गेलो. डोंगरावर खूप सारा बर्फ होता. त्यामुळे जरा वरती चढून जावे लागले. त्याच्यामध्ये खूप जण सारे स्तुती करत होते. मावशी, या वयात पण तुम्ही डोंगरावर चढता ते. सर्वांना आनंद पण वाटत होता. मुलांनी पण बर्फामध्ये खूप सारं एन्जॉय केलं. आम्हाला खाली बर्फ न मिळाल्यामुळे सर्वजण बर्फाच्या डोंगरावर गेले. आमच्या ट्रीपमध्ये जेवढे सर्वजण होते तेवढे सर्वजण त्या बर्फाच्या डोंगर या ठिकाणी गेले होते वरती चढून. तेव्हा आम्ही पण मुलांनी तिथे वरती जाऊन खूप एन्जॉय केलं. खूप वरती चढून गेलो. मस्त वाटलं पाहण्यास. हाताला एकदम थंडगार बर्फ वाटत होता. आनंद वाटला हे सगळं पाहून. तुम्ही पण मनाली या ट्रिपला एकदा अवश्य भेट द्या. ट्रिप ही आमची तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.